ची किंमत ही बाकीच्यांच्या जीवापेक्षा कमी आहे। कारण बांगलादेशमध्ये शेकडो हिंदूंचा नरसंहार होऊन सुद्धा जेव्हा जगाचं लक्ष त्या मुद्द्याकडे जात नाही तेव्हा ती गोष्ट खरंच चिंताजनक आहे मित्रांनो। तरी हा झोपलेला हिंदू समाज याला कधी जाग येईल हा प्रश्न सतत माझ्या मनामध्ये रोज डोकावत राहतो। अजून किती लोकांचा बळी गेल्यानंतर एक आपल्या डोक्यातली हिंदू एकता जी आहे ही जागी होणार आहे हे माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडचा पडलेला मला प्रश्न। शोकांतिका ही सुद्धा आहे की एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, धर्म ही माणसं एकत्र यायचं उत्तम साधन असतं। त्यामुळे जिथे जिथे धर्म पंथ आहेत तिथे तिथे माणसांमध्ये एकी दिसते। मात्र हीच एकी हिंदूंमध्ये आपल्याला हजार वर्ष अगोदरही फार दिसली नाही आणि आजही दिसली नाही। झोपलेल्या माणसाला जाग करता येतं, मात्र ज्यांनी झोपेचा आव घेतलेला आहे त्याला जाग करता येत नाही। आणि सेक्युलर असल्याचीच किंमत जी आहे ही हिंदूंनी बांगलादेशमध्ये मोजलेली आहे। अति शहाणपणा माणसाला घेऊन डुबतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे बांगलादेशमध्ये।